नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला बोलूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. धामणा येथील घटना दुर्भाग्यपूर्ण घटना आहे, त्यामुळे स्वागत रॅली काढू नये असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे. त्याचबरोबर धामणा येथील घटना दुर्भाग्यपूर्ण घटना आहे. त्या घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नक्कीच नागपूरकरांना दुःख झाले आहे. त्यामुळे मी विनंती केली होती, या घटनेमुळे मलाही दुःख झाले आहे, त्यामुळे स्वागत किंवा रॅली काढू नये. मी मृतकांच्या आत्म्यांना शांती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. 7 वर्ल्ड रेकॉर्ड आतापर्यंत झाले आहेत, या विभागाला मिळालेले आहेत. आणखी पुढे काम करण्याचा मी प्रयत्न करत राहील. जनतेचा प्रेम आणि विश्वास राजकीय नेता म्हणून हे पुंजी असते. मी भाग्यवान आहे. तिसऱ्यांदा नागपूरच्या जनतेने मला निवडून दिले आहे. जातपंथाच्या आधारे मी कधी राजकारण केलेलं नाही. सर्वांची साथ, सर्वांचा विकास या आधारावर मी राजकारण केले. मी नागपूरच्या जनतेचा प्रेम कधीही विसरू शकणार नाही. त्यांनी जो प्रेमाने विश्वास दाखवला, पुढल्या काळात यापेक्षा अधिक काम करण्याचा मी प्रयत्न करेल असंही नितीन गडकरी यावेळी म्हणाले. पूर्ण है नागपुर में 6 लोगों का मृत्यु हुआ है और स्वाभाविक रूप से ये घटना के कारण निश्चित रूप में पूरी नागपुर की जनता को बहुत बड़ा दुख भी हुआ है, मुझे भी हुआ है। और इसीलिए मैंने प्रार्थना की थी कि आज कोई मेरा स्वागत या कोई स्वागत यात्रा नहीं निकालूंगा और मुझे बहुत दुख और दर्द है। मैं मृतात्मा जो है उनके प्रति संवेदनशीलता व्यक्त करता हूँ और भगवान उनकी आत्मा को शांति दे ऐसी प्रार्थना करता हूं। सर, आपको एक मंत्रालय मिला, क्या कहोगे उस बारे में? ये तो अच्छा है, काम करेंगे। अभी 7 वर्ल्ड रिकॉर्ड हुए हैं और ज्यादा करने की कोशिश। सर, तीसरी बार मंत्री बने, नागपुर शहर की जनता भी बहुत उत्साहित है, आपको लेके क्या कहेंगे? जनता का प्रेम और विश्वास ये किसी भी राजनीतिक नेताओं के लिए सबसे बड़ी पूंजी होती है और मैं भाग्यवान हूँ कि नागपुर की जनता ने तीसरी बार मुझे चुनकर दिया है। मैंने कभी जात, पंथ, धर्म, भाषा और सेक्स के आधारित कोई राजनीति नहीं की। सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, इसी बात पर काम किया और मैं ये मानता हूँ कि नागपुर की जनता मेरी है और मैं नागपुर का हूँ और नागपुर की जनता का प्रेम मैं कभी भूल नहीं सकता। पर इस जो प्रेम और विश्वास जताया है उसके लिए जनता की जो भी अपेक्षा है वो अभी तक जितना काम है उससे ज्यादा अच्छा काम करके पूरी करने की मैं कोशिश करूँ। सर, मंत्रालय आपने मांगा है या क्या? ये वो बाद में बताइए। सर, मंत्रालय भुसावळ शहर व तालुक्यात जोरदार विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाडापासून दिलासा मिळाला आहे. त्यामुळे काल रात्री व आज दिवसभर उकाडा होता, तर रात्री आकाशातून ढग दाटून आले होते आणि जोरदार पाऊस झाल्यानं नागरिकांची एकच दैना उडाली. परंतु वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून सुटका मिळाली. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी भागातील चिचारी येथील जलकुंभ कोसळून पडला आहे. शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत हा जलकुंभ बांधण्यात आला होता, मात्र बांधकाम सुरू असताना हा जलकुंभ कोसळला आहे. यामुळे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या कामाची चौकशी करावी अशी मागणी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी केली आहे. अन्यथा चिचारी टाकी बांधकामात घोळ करणाऱ्यांवर 24 तासात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी दिला आहे. या ठिकाणी संग्रामपूर तालुक्यातील या चिचारी गावामध्ये अक्षरशः जलजीवन मिशन योजनेचा या ठिकाणी बट्ट्याबोळ केलेला आहे. करोडो रुपये घालून या ठिकाणी पाण्याची टाकी उभारलेली होती आणि अक्षरशः ही टाकी केवळ रात्रीचे चक्रीवादळ आल्याने ही टाकी कोलमडून पडली. या ठिकाणी दुर्दैवी घटना झाली, ते आमचं भाग्य या ठिकाणी समजावं लागेल. आणि खरं तर या अधिकाऱ्याची आणि लोकप्रतिनिधी आणि या ठेकेदाराची मला कीव येते की नव्याने या ठिकाणी बांधकाम झालेले टाकी 15 दिवस अजून ते काम पूर्ण होऊन झाले नाहीत आणि अशा अवस्थेमध्ये टाकी पूर्ण काम झाल्यानंतर हे टाकी आज कोसळून पडली. नेमकं आमच्या या ठिकाणी शंका निर्माण झालेली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत या जिल्ह्यामध्ये जे जे कामं झाले असतील ते कामं पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे आहेत. या ठिकाणी या टाकीचं आम्ही बांधकाम पाहिलं, या ठिकाणी सिमेंटसुद्धा या ठिकाणी वापरलेलं नाही. बारीक बारीक असारीचे या ठिकाणी तार वापरले आणि केवळ भ्रष्टाचाराच्या रूपामध्ये या ठेकेदारांनी या ठिकाणी करोडो रुपये हडपलेले आहेत. शासनाचा पैसा आहे
आमच्या शासनाच्या तिजोरीवर लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने या अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी डल्ला मारलेला आहे. आणि म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे, 24 तासाच्या आत हे जे का दोषी असतील त्या दोषीवर कारवाई झाली पाहिजे आणि नव्याने या गावासाठी तात्काळ पाण्याची टाकीचं बांधकाम सुद्धा झालं पाहिजे. जर का 24 घंट्यामध्ये या संबंधित विभागाने यावर कारवाई जर केली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना मात्र या डिपार्टमेंटच्या विरोधात, या सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड रोष व्यक्त करेल. वेळ प्रसंग आमचं काही झालं तरी चालेल, पण या विभागाला धडा शिकवल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार या पद्धतीचा इशारा आम्ही या डिपार्टमेंटला देतो आहे. पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री नामदार अब्दुल सत्तार यांनी शासन आपल्या दारी अभियान अंतर्गत सिल्लोड शहरातील वाडी वस्त्यांमध्ये जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला आहे. या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या त्यांनी शासन स्तरावरील अडीअडचणींना जाणून त्या सोडवण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. यावेळी नामदार अब्दुल सत्तार यांनी नागरिकांना श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना, बांधकाम व इतर कामगारांसाठी योजना, शेतकरी सन्मान योजना, कृषी विभागाच्या योजना यासहित शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांची माहिती उपस्थितांना दिली आहे. नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी नामदार अब्दुल सत्तार यांनी केले आहे. कल्याण येथे अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसामुळे रामबाग येथील रस्ता पूर्ण पाण्याखाली गेला आहे. हा रस्ता खाली आणि गटरवरती बांधल्यानं या सातत्याने हा त्रास सहन करावा लागतो असल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. कल्याण पश्चिम मधला सगळ्यात सुशिक्षित स्टँडर्ड एरिया रामबाग मेन रोडला म्हणतात, ममता मेडिकलचा परिसर. हा गेली 2-3 वर्षापासून या नवीन रस्ता झाल्यापासून या रस्त्यावर नेहमी खड्डा भरतो. रस्ता खाली आणि गटर आणि फुटपाथ हा उंच झाला आहे आणि आम्ही गेली 2-3 वर्ष सतत महापालिकेचा पाठपुरावा करतोय. महापालिका दरवर्षी आम्हाला आश्वासन देते की पावसाच्या पूर्वी करू. मागच्या वर्षी आम्ही खूप मोठं आंदोलन केलं, चिखल फेक आंदोलन केलं, महापालिकेवर चिखल फेकणार. त्यावेळेस अधिकाऱ्यांनी येऊन सर्व यंत्रणा लावून साफसफाई केली आणि 1 वर्षात आम्ही नवीन रस्ता किंवा रस्ता हा फुटपाथ जो खाली घेऊन देऊ आणि गटर बांधून देऊ असं आश्वासन दिलं, पण अजून तर त्यांनी पूर्ण केलेलं नाही ते आश्वासन. आणि आता आचारसंहिता लागली, आचारसंहितेची कारणं सांगतात. आम्ही त्यांना म्हणतो पाणी, गटर, रस्ते याच्यात आता कसली आचारसंहिता, जी अत्यावश्यक सेवा आहे आणि लोकांचे अशा हाल होतात. इथं मोठा जीवितहानी होऊ शकतो, अपघात होऊ शकतो. या रिक्षा वाहतुकीची खूप खाली जाते, रिक्षाचे अख्खे टायर या पाण्यात जातात, त्यामुळे जीवितहानी होऊ शकते फार मोठी येते. लखलखत्या उन्हामुळे नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व नक्कीच कळले असले. वृक्ष लागवड किती महत्त्वाची आहे यावर्षी पर्यावरण दिनानिमित्त बहुतेक भागात विविध शासकीय सामाजिक संस्था यांच्या वतीनं वृक्ष लागवड करण्यात आली. जळगावमधील चोपडा नगर परिषदेच्या वतीनं पर्यावरण दिनानिमित्त स्मशानभूमीत 300 वृक्षांची लागवड केली. तसेच आज नगर परिषदेचे सफाई कर्मचारी निवृत्त झालेले त्यांच्या हस्ते देखील वृक्ष लागवड करण्यात आली. आज झालेल्या वृक्ष लागवडीची जगवण्याची संपूर्ण जबाबदारी नगर परिषदेने स्वच्छता निरीक्षक विके पाटील यांनी घेतली होती. वृक्ष लागवडी परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील, कर निरीक्षक निलेश ठाकूर, स्वच्छता निरीक्षक विके पाटील यांच्यासह नगर परिषदेचे विविध विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी यांच्या हस्ते देखील वृक्ष लागवड करण्यात आली. 5 जून रोजी पर्यावरण दिवस होता, तर त्या दिवशी नगरपालिकेच्या वतीने प्रतिकात्मक स्वरूपात वृक्ष लागवड आपली अमरधाम येथे करण्यात आली. जवळपास 300 वृक्ष आपण लावलेले आहेत. आज आपण या भवानी मंदिर परिसरामध्ये जवळपास 50 वृक्षांची लागवड करीत आहोत आणि मला सांगताना अत्यंत आनंद होतो की भवानी मंदिर परिसरातील जे वृक्ष आहेत त्यांचं संवर्धन करण्याची जबाबदारी हे माझे स्वतः स्वच्छता निरीक्षक पाटील साहेब यांनी स्वीकारलेली आहे. तर अशाच प्रकारे की आपल्या चोपडा शहरातील जे नागरिक आहेत त्यांनी देखील फक्त स्टेटसला वृक्ष लागवडचं आणि पर्यावरण दिन न ठेवता त्यांनी स्वतः वृक्षाची लागवड करावी आणि त्याचं संवर्धन देखील करावं. कारण वृक्ष हे निसर्गाने आपल्याला दिलेली एक अनमोल देणगी आहे. त्याच्यामुळे आपला जो पर्यावरणाचा आता जो ऱ्हास होत आहे, जे तापमान वाढत आहे ते आपलं थांबणार आहे. त्याच्यामुळे चोपडा शहरातील प्रत्येक नागरिकाला विनंती आहे की त्यांनी स्वतः एक झाड दत्तक घ्यावं, त्याचं संवर्धन करावं आणि वृक्षांची जास्तीत जास्त लागवड करावी. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.